नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. रोजची साधी सवय बदलू शकते तुमचं नशीब आणि जीवन. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशा 13 सवयी ज्या केवळ देवाचं लक्ष वेधून घेत नाहीत, तर तुमचं नशीब बदलू शकतात. काही सवयी साध्या दिसतात, पण त्यामागे गूढ रहस्य दडलेलं आहे. पहा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका. त्यांच्या कृपेने तुमचं जीवन तेजस्वी, यशस्वी, समाधानी होवो हीच स्वामींचरणी प्रार्थना. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण आपल्या बरोबरच्या प्रत्येक व्यक्तीला ही देवी अनुभूती मिळायलाच हवी. 1. सकाळी उठताच पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातावर टाका आणि मनातल्या मनात कराग्रे वसते लक्ष्मी म्हणा. हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्माचं देवी आरंभ बिंदू. हात पाहणं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मीचं स्मरण म्हणजे दिनदर्शिकेवर साक्षात शुभ शक्तींचं स्वाक्षरी करणं. 2. भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त पाण्याच्या घोटावर देवाचं स्मरण करा. हे केवळ उपवास नव्हे, तर चेतनेला अन्न देणं आहे. पाणी प्लस स्मरण बरोबर देवी ऊर्जा. घरात एक छोटं झाड लावा. तुळस, मोगरा किंवा अपराजिता यांच्यात फक्त ऑक्सिजन नसतो, तर देवतेचं वास्तव्य असतं. रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवाशी संवाद. 3. दररोज चिमूटभर गूळ, पिठी साखर दाराच्या बाहेर साखर मांडवावर टाका. हे मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या त्या यमाच्या दूतापासून संरक्षण करणाऱ्या देवीचं प्रतीक असतं. 4. सकाळी अंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा. ही एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडात कंपनं निर्माण होतात. तुमचं जीवन सकारात्मकतेने भरतं. 5. दर आठवड्याला एक वेळ अशी ठेवा जिथे कोणालाही काही न सांगता एखादं गुप्तदान करा. गुप्तदान म्हणजे अहंकार विरहित दान. हे दान देवाच्या विशेष कृपेस पात्र ठरतं. 6. घरात, देवळात किंवा पूजास्थळी एक पाण्याचं तांब कायम ठेवा आणि ते दररोज बदला. हे पाणी फक्त पवित्र नाही, तर घरात नकारात्मक ऊर्जा निघण्याचं साधन असतं. 7. रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगठ्याने कपाळावर हलकं स्पर्श करा आणि शुभरात्री नारायण म्हणा. हे केवळ शुभेच्छा नाहीत, तर मेंदूला दिवसभराचा भार उतरवून देतात आणि देवी स्वप्नांना आमंत्रण देतात. 8. तुमचं घर सुगंधित ठेवा. रोज एक वेगळा सुगंध वापरा. दररोज वेगवेगळ्या गंधामुळे मनाला नवीन अनुभूती मिळते. गंध हे देवतेचं आवडतं माध्यम असतं. 9. शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचं एक श्लोक ऐका किंवा म्हणा. अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते. श्लोकामुळे ते अन्न प्रसाद बनतं. 10. मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने पोछा लावा. मीठ हे नकारात्मकता शोषून घेणारं शक्ती केंद्र आहे. दरवाजातून फक्त पाहुणेच नव्हे, तर ऊर्जा देखील प्रवेश करतात. 11. रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करा. मी आज काय चांगलं केलं. हा क्षण म्हणजे अंतरात्म्याशी देवासारखा संवाद. विवेकाला जागृत करणारा दिव्य आरसा. 12. अंघोळीनंतर सौंदर्य प्रसाधनाऐवजी प्रथम चंदन कपाळावर लावा. चंदनाचा गंध म्हणजे देवी जागरूकतेची साक्ष. कपाळावर लावल्यानं तिसऱ्या डोळ्याचा स्पंदनशील दरवाजा उघडतो. 13. दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरात दान करा. हे केवळ स्त्रीत्वाचं पूजन नाही, तर धन, समृद्धी आणि सौंदर्य यांचं गुप्त दरवाजा उघडण्याचा मंत्र आहे. देवी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. तिचं पूजन म्हणजे भरभराटीचं आमंत्रण. ही सगळी सवयी ऐकताना तुमच्या मनात कधी ना कधी हलकं पाऊस पडलेला असेल, एक गूढ शांती पसरली असेल. हेच देवाचं संकेत असतो. देव पूजेवर नाही, तर पवित्र सवयींवर प्रसन्न होतो. या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाहीत,
त्या दैनंदिन जीवनात देवतेचं अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहेत. प्रत्येक सवयीमागे एक देवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी जीवनात रुजवतात तेव्हा देवाला तुम्हाला पाहणं भागच पडतो. आजपासून एक सवय तरी रोज नक्की करा आणि मग बघा आयुष्यात कशी गूढ सकारात्मकता पसरते, कसा देव दररोज तुमच्या आयुष्यात प्रगट होतो. धन्यवाद.